धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडले। धामणी आणि कवडास मिळून सूर्या नदीमध्ये 37,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरमध्ये सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचा विसर्ग वाढवला। धामणी धरणाचे 5ही दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडले। धामणी आणि कवडास मिळून 90,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीला पूर, नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर सूर्या नदी आणि मासवण नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। सूर्या नदीची पाणी पातळी वाढल्यानं मासवण भागातील अनेक गावं पाण्याखाली। सूर्या नदीच्या रौद्र रूपाची ड्रोन दृश्य समोर। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। चिंचणी, धोबी तलाव परिसरात भीषण पूरस्थिती, प्रशासनाकडून मदत कार्य। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, सूर्या वैतरणा नद्यांना मोठा पूर। मनोर गावात पाणी शिरल्यानं सबस्टेशन पाण्याखाली। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। डहाणू नाशिक राज्यमार्गावरील जव्हार घाटामध्ये दरड कोसळली। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू, सूर्या वैतरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। परिणामी धुकटण गावात पाणी शिरलं। पावसाच्या पाण्यात काही ग्रामस्थ अडकल्याची भीती। मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती। पालघरच्या पश्चिम किनारपट्टीसह डहाणू तलासरी भागामध्ये अतिवृष्टी। चिंचणीमधील 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। पालघरमधील डहाणू तालुक्यातील सुसरी नदीला मोठा पूर। रनकोळ पिंपळशेत रोडवरील रनकोळ येथील पुलाचा भाग वाहून गेला। घरांना पुराचा वेढा, अनेक नागरिक घरांमध्ये अडकून पडल्याची माहिती। अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमधील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ। कर्जत, नेरळमध्ये देखील दमदार पाऊस। पावसाचा जोर वाढल्यास उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता। मुंबईकरांसाठी आनंदाची मोठी बातमी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा 70%वर। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 7 महिन्यांचा पाणीसाठा जमा झाला। मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर धरण तुडुंब भरलं। मोडकसागर तुडुंब भरल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग, त्यामुळे वाडा तालुक्यातील वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढला। खडकवासला धरण 80% भरलं। घाटमाथ्यावर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे 4ही धरणांच्या पाणी पातळीत वाढ, त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता। पाणी कपातीपासून पुणेकरांना दिलासा, सध्या कोणतीही पाणी कपात नाही। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती। धरणांमधील पाणीसाठा वाढल्यानं पुणेकरांची चिंता मिटली। पुणे शहरात नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार। भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस। भंडारदरा परिसरात गेल्या 24 तासात 175 मिलीमीटर पावसाची नोंद। धरणाचा पाणीसाठा 85%वर। भिवंडीमध्ये कालपासून तुफान पाऊस, त्यामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, स्थलांतर करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन। नाशिकमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गोदाघाट परिसरातील अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। नाशिकमधील गोदावरी नदीला पूर, गोदाकाठच्या टपऱ्या हलवण्याचं काम सुरू। कुंभमेळ्याच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदून ठेवल्यानं दुकानदारांची टपऱ्या हटवण्यासाठी मोठी कसरत। नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 3165 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा, पुणत आणि मार्कंडी नद्यांना पूर। विठेवाडी, सावकी, फरशी पूल पाण्याखाली, शेतीचं नुकसान। सणकापूर आणि पुणत धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या कळवण आणि बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा नदीला पूर। ठेंगोडा बंधाऱ्यावरून 22,506 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।
नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय. नाशिक निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या विसर्गात मोठी वाढ. वक्राकार गेटमधून गोदावरी नदीपात्रात जायकवाडीच्या दिशेनं 25,925 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. काठावरच्या गावांना धरणाच्या बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून खबरदारी. नाशिकच्या सटाण्याचे हरणबारी धरण ओव्हरफ्लो. मोसम नदी ही दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे मोसम, काटवण आणि करंजाडी परिसरातल्या शेतकऱ्यांना दिलासा. साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर. कन्हेर धरणातून 1,600 क्युसेकनं विसर्ग. वेण्णा नदीवरचा पूल पाण्याखाली. हमदाबाद किडगाव पूल आणि करंजे म्हसवे पूल पाण्याखाली. नागरिकांनी पुलावरून प्रवास न करण्याचं आवाहन. पुण्यातल्या पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक. दौंडी इथून उजनी धरणात 19,830 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. उजनी धरणाची पाणी पातळी 54.57%. सांगलीचं चांदोली धरण 75% भरलं. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा. वारणा धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्यानं वाढ. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पातळीत वाढ. सावित्री, अंबा, कुंडलिका नद्या दुथडी भरून तर 28 धरणांपैकी 22 धरणं 100% भरली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस. तिलारी नदी आणि गड नदी दुथडी भरून वाहतीये. जिल्ह्यातील 1 मध्यम आणि 9 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 40% कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी 8 फुटानं वाढली. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 4 इंचांवर. जिल्ह्यातले 23 बंधारे पूर्णतः पाण्याखाली. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर पश्चिम पट्ट्यातील लाटीपाडा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील इंदुरखा ते रोहना गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला. शेतकरी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून मोठ्या पुलाची निर्मिती. संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी. वसई पूर्वेतील चंदनसार परिसरात वडाचं महाकाय झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं महावितरणचे 3 ते 4 खांब आणि विद्युत तारा रस्त्यावर पडल्या. रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडली. गुजरातमध्ये महाराष्ट्रातील 35 प्रवासी पुराच्या विळख्यात. नदीच्या पुरात ट्रॅव्हल बस अडकली. पुरामध्ये अडकलेल्या बसच्या छतावर जाऊन जीव वाचवण्याचा प्रवाशांचा प्रयत्न. ट्रॅव्हलमध्ये नाशिक, संभाजीनगर, जालना येथील प्रवासी असल्याची माहिती. गुजरातच्या उंबरगावमध्ये मोठी पूरस्थिती. नागरिक घराच्या छतावर आसराला. जनजीवन विस्कळीत. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू. गुजरातच्या वलसाडमध्ये पूरस्थिती. तुफान पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. 150 ते 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. वलसाडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. परिसरामध्ये एनडीआरएफची टीमही तैनात. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. उंबरगाव, वापी, सलवाव, वलसाड, धरमपूर, कपराडा भागामध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत. राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा पुराचं पाणी. गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील दोसवाडा धरण ओव्हरफ्लो. त्यामुळे मिंधोला नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अनेक गावात पुराचं पाणी शिरलंय. पुरामुळे अनेकांनी घर सोडलंय. सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. काश्मीरमधील मुनावर नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. त्यामुळे कॅलर एंड्रोला पुरावरील काही भाग कमकुवत झाला. जलजीवन मिशनचं पाणी पुरवठा करणारी सिस्टीम उद्ध्वस्त. त्यामुळे परिसरात पाणी पुरवठा खंडित. जम्मू काश्मीर जिल्ह्यातील बारामुल्लात भूस्खलन. डोंगराचा मोठा भाग कोसळल्यानं परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प. पावसाची संततधार सुरू असल्यानं चिंता आणखी वाढली. काही भागात आणखी भूस्खलन होण्याची भीती.
पहलगाममधील पुराचा धोका वाढला. लिद्दर नदीनं रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळे पहलगामकडे जाणारा मार्ग बंद. पुराच्या पाण्यातून वाहतूक न करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आसाममध्ये सततच्या पावसामुळे शिवसागर शहरात पुराचा धोका वाढला. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं. सेंट्रल मार्केट पाण्याखाली जाण्याचाही धोका. जंतर मंतरमधील सीजेपीच्या आंदोलनाचा आजचा 34वा दिवस. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम, तर जेपी नड्डांशी चर्चा करण्यास सीजेपीचा नकार. मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्सच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी. मुंबई काँग्रेसचा सोशल मीडियावरती पोस्ट करत पोलिसांवर गंभीर आरोप. काँग्रेसनं पोलिसांच्या धमकीचा व्हिडिओही पोस्ट केला. मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में. अरे नहीं. विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश. तर धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाई झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पोलिसांकडे आता पावडरही मिळू लागली का? राज ठाकरेंचा सवाल. मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्यास 50 ग्रॅम पावडर टाकण्याची मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना धमकी दिली. राज ठाकरेंनी समाचार घेतला. पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता. मोदींचं ट्विट. पंतप्रधान मोदींची पेपरफुटी संदर्भात एक्सवर पोस्ट. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट. संबंधित विभागांना आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्देश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एक्स पोस्टला आता काही अर्थ नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मत. आधी विद्यार्थ्यांचं म्हणणं समजून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती, अशी टीका. धर्मेंद्र प्रधान नाही तर आता पंतप्रधान मोदींपर्यंत मुद्दा गेल्याचं भाष्य. जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत सभागृहात चर्चा होणार नाही. काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत आक्रमक. तर विरोधकांची भूमिका चुकीची. सत्ताधाऱ्यांचा पलटवार. संसद भवन परिसरात सत्ताधारी खासदार आणि विरोधी खासदार आमने-सामने. दोन्ही बाजूच्या पक्षातील खासदारांकडून एकमेकांविरोधात घोषणा. राहुल गांधींविरोधातही घोषणा. प्रियंका गांधींचं घोषणा देणाऱ्या खासदारांना उत्तर. दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आज अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन. मौन आंदोलन स्थळाला नगरचं जंतर मंतर असं प्रतिकात्मक नामकरण. मुंबईतील 18 जुलैपासून सुरू असलेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे. तर काल दिवसभरात 400 जणांवर कारवाई. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत एकूण 13 गुन्हे दाखल. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात प्रोटीन लंगर. विद्यार्थ्यांना खाण्यातून प्रोटीन्स मिळावेत म्हणून शीख बांधवांकडून प्रोटीन लंगर. 450 रुपये किमतीचं प्रोटीन बिस्किट, चॉकलेट्स, ज्यूस, दूध आणि चिप्स यांचं वाटप. अभिनेता इम्रान खान मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या आंदोलनाला अभिनेता इम्रान खानचं समर्थन. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा. जंतर मंतरला जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. मुंबईमध्ये 26 जुलैला ठाकरे बंधूंचा शक्तीप्रदर्शन मोर्चा. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा असेल. सिद्धिविनायकाला सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी चाकडं घालणार. राज ठाकरेंची माहिती. 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. 26 तारखेला आमच्या मोर्चात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असतील तर स्वागत करू. मोर्चाला देवेंद्र फडणवीस आले तरीही स्वागतच. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवर राज ठाकरेंचं भाष्य. शरद पवारांनी मोदींची भेट घेतली, त्याला जंतर मंतर म्हणतात. भेटीवर राज ठाकरेंची कोपरखळी. शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात. शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात. आमच्या 26 तारखेच्या आंदोलनात समाजकंटक लोक घुसवली तर फटकवून काढेन, राज ठाकरेंचा इशारा. कोणताही अनुचित प्रकार खपवून घेणार नाही, असाही इशारा. कोर्टाला कबुतर कुत्रे याकडे लक्ष द्यायला वेळ, तर कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सुनावणी घेण्यास वेळ नाही. उद्धव ठाकरेंची न्यायालयाच्या सुनावणी घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया. न्यायालयाला कबूतर कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का, म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडायला गुंड आणले का, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल. गुंडांच्या हाती पोलिसांच्या लाठ्या कशा, उद्धव ठाकरेंनी विचारलं. मुलामुलींवर निर्दयी लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुजात आंबेडकरांनी मुंबईतील आंदोलकांची भेट घेतली. सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानं नोटिसा. वंचितचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांना ताब्यात घेतलं. अनेक पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवल्याचा आरोप. मुंबईतील घाटकोपरमध्ये वंचितच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद. भीमनगर परिसरातील दुकानं बंद, तर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणा. मुंबईतील भायखळा माझगावमध्ये वंचितच्या बंदच्या आवाहनाला पाठिंबा. परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात आली. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा. ठाण्यातील इंदिरानगर परिसरात वंचित बहुजन आघाडीनं दुकानं बंद केली. नीट पेपर फुटी प्रकरणात वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. बैठकीमध्ये किरेन रिजिजूही उपस्थित होते. गेल्या 4 दिवसांपासून संसदेचं कामकाज सुरळीतपणे सुरू नाहीये. सातत्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज